आले का सगळे? तुमचीच वाट पाहत होता. चला चालू करू. तर मित्रांनो आज आहे ना हा बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या दिवशी आपल्याकडे बघा हा एक खिल्लारी आहे, तो एक जर्सी आहे, हा एक जर्सी आहे आणि एक खिल्लारी गाय आहे. तर आपल्याकडे आहे ना 4 गोरे आहे आणि तो एक कुठं गेला काय माहिती तिच्या आईला. ए यार कुठं गेला एक? तर मित्रांनो एक जो गोरा आहे ना तो दिसत नाही मला. तर आता आज बैलपोळ्या निमित्ताने यांना सगळ्यांना आंघोळी घालायला लागतील चकाचक मध्ये. तर सगळ्यात पहिले ना आपल्याला जायचं आपला बक्कासूर धुवायला आणि मग हे मिनी बक्कासूर धुवून काढू. तर गोरा शोधित होतो. हे हा गोरा आहे पाहतो. सगळे टोटल 4 गोरे एका लाईनीत एका दावणीला आपल्या. तर आता मस्तपैकी जाऊ आणि त्या ट्रॅक्टरला आंघोळ घालू. म्हणजे विषय काय आहे, त्याला सर्व्हिस स्टेशन न्यायचं. रात्रीचा नंबर लावून ठेवला होता पण रात्री काही धुवून झाला नाही. तर मग आता निघूया तिकडे. चला काय म्हणते मंडळी? चाललोय का याला आंघोळ घालायला? काय चालू आहे? मोठी ब्लॉगिंग. डायरेक्ट हवाय आज. बिजी माणसं. हो बिजी माणसं. अरे तुमचे तोंड पाहिल्या लोक ओळखीत आहे का कोणाच्या याला काम चालू? तर मंडळी आता तुम्ही बघू शकता का दोघ जण आपला ट्रॅक्टर धुवायला बी लागले. ए जरा कमी घासा बर का डिझेल. बाबल्या ए बाबल्या बाबल्या ए अरे इकडं तर बाय. मंडळी आपला ट्रॅक्टर धुवून चुन फार्म हाऊसला लावून दुसरा ट्रॅक्टर इकडे घेऊन आलोय. आणि आता हे बघू शकता पोळ्याचं जे हत्यार आहेत म्हणजे जे काही सजावटीचं सामान आहे ते सगळं रेडी झालंय. आणि इकडे झुली आहे आणि इकडे शिंगाला लावायच्या गोष्टी आहे. तर आता मस्तपैकी हे जे सजावटीचं सामान आहे तर याला चौर म्हणतात. आणि हे चौर पळसाचं झाड जे असतं आपण म्हणतो ना पळसाला 3च पानं असतात. तर त्याच्या मुळ्यांपासून मुळ्या भाजून आणि ठेसून हे चौर बनवलं जातं. आणि अशा पद्धतीने झालंय आता सर्व. आता तुम्ही म्हणशाल का नेमका हा काय प्रकार चाललाय? तर बैलांच्या शिंगाला वाचका येत राहतो ना आपण काय वर्षभर त्यांची शिंग चाळती नाही. मग तो वाचका नाही यावा म्हणून पोळ्याच्या दिवशी सणासुदीला 1 वर्षानंतर त्यांचे शिंग चाळले जाते. आणि आता हाच प्रकार इथं चालू आहे. मिनी बक्कासुराची तर पाळी झाली पण आता आपल्या गिरगाईच्या गोऱ्याची पाळी आहे. तर याचे शिंग ना एकदम एवढे पण लय क्वालिटी दिसते राव. घासल्यावर बाप म्हणलं याचे शिंग तर सगळ्यांपेक्षा क्वालिटी दिसायला लागले. शुभम काही म्हणा बैलाच्या शिंगाला जर हिंगूळ लावला ना लय क्वालिटी दिसतंय राव. आता हिंगूळ पहिले येतो आता पण आता डायरेक्ट ऑइल पेंट कलर यायला लागले. पण लय ना क्वालिटी दिसते. आणि जनावर आणलाय ना त्या कलरचा काही त्रास नाही बरं का. कपरे नाही मारित तो काहीच नाही करीत. कलर लगा दे है. हॉर्न वाजलं. चाल ये पुढं. कशी मसाज करती बाई. बया काय मसाज करायला लागली पोर कधीच्या नवत. तर मंडळी जसं की तुम्ही बघितलं आता आपण मस्तपैकी शिंग साळून कलर विलर लावलाय. आणि आता आपल्याला लावायचं हा साज. म्हणजे काय तर आपल्याला घ्यायचे हे घुंगर जोड आणि
बाकीचे हे चमकळ मटेरियल थोडंसं हे घ्यायचं पहिले हे बांधू आणि मग बाकीचं बघू. चला आता घेऊन जातो मी तिकडं. गोंडा घाले राहिला काय ना. Hi. रायफल Very nice. व्हेरी नाईस रायफल. मंडळी हाय आपलं श्री आणि याला काय नुसतं साथ चढवलाय. दाद्या नुसतं उड्याच हाणतोय बघा ना कशाच्या आईला मारतंगडन कर लंगड. मला हा डायलॉग आपण इंस्टाग्राम वरती पण मारला होता तेव्हा ती डबल कॉपी होईल. त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे आता पुढची व्लॉगिंग आपण चालू करू. नवीन चराटा लावा म्हणलं पण खालचा गाळा पाहून वासनात नाही राहिली. तेवढंच बघा कोण आलंय आपल्याकडं. छोटे पाटील आणि त्यांचे पप्पा मोठे पाटीलच्या समोर तो त्यांचा ट्रॅक्टर लावले पा. आणि आता हे जरा डेअरिंग मोठी केली आहे पण अवघड विषय होईन तो. आता इकडे मोठी डेअरिंग चालू आहे जराशी. ओके 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 मारील बर का बऱ्या मारील. नीलू दे का पाहिजे आंबू परत परत. काय बोलला त्या मामा. नका लाव चांगली गोष्ट. आजचा मानाचा दिवस राहतो आणि सगळी सजावट झाल्याच्या नंतर ना पुरणपोळी खाऊ घालायची राहती. पण ती कधी गावातून चक्कर मारून आल्याच्या नंतर. पण आपला गावठी सफरचंदाची हार्वेस्टिंग असल्या कारणाने पप्पान ते त्यांना आधीच ओवाळून पुरणपोळी खाऊ घालून मग मार्केटला जाणार होते. मम्मीने सगळ्या बैलांच्या पायांवरती पाणी टाकलं आणि आता त्यांना पाळी होती पुरणपोळी खाऊ घालायची. पण त्यांना दम कुठं निघतोय. एका पुढं एक चालले ना पुढं. नेमकं झालंय काय म्हणलं यांना व पुरणपोळी पाहून काय मो आवरा नका. बैल दरवर्षी राग भरा त्या आणि यांना काय उत आलाय. यांना नुसती पुरणपोळी खायचं पडलंय. म्हणलं बच्चे जाऊन द्या चला अजून यांना काही समजत नसल. मग त्यामुळे म्हणलं जरा ओवाळी कंप्लीट करा. मी फोटो बिटो काढितो. मला काय ओवाळ नका. पप्पाची त्यांची चालली होती ओवाळी. म्हणलं चालू दे एकदम ओके मध्ये. मी शेवटाला मस्त गावात चक्कर मारून येईल म्हणलं श्रीला घेऊन आणि मग करील काय करायचं. तेवढं जण आपले पप्पू नाना आले होते आणि पप्पू नानांची ओवाळी बाकी होती. मग त्यांच्या घरी तर काय बैल नाही आता. मग ते आपल्याच घरी आले. मग पप्पांनी त्यांना पण बोलावलं आणि त्यांची पण ओवाळी इथंच कंप्लीट करून टाकली. कारण त्यांना पण मार्केटला जायचं होतं ना. मग फोटो बिटो घेतले रप्पा रप आणि मामांना नमस्कार घातला सप्पासप. मामांना म्हणलं का हो तुम्ही तिकडं. मामाने आम्हाला सुताक पडेल आम्हाला नाही ओवाळायचे. बरं म्हणलं ठीक आहे तुम्ही लांबच राहा चाल द्या यांचं जे काय चाललंय ते. तर मित्रांनो अंधश्रद्धा असो किंवा काही पण बैलपोळ्याच्या दिवशी जी मजा येते ना ती माझ्या लहानपणापासून आम्ही घेत आलोय. तुम्हाला घेता आली की नाही तेवढं कमेंट करून सांगा बरं का कमेंट बॉक्स मध्ये. झालं वास्त्रे काही नाही राहू चला. तर मंडळी आमच्या भाऊबंदकीतले बैल आणि भाऊबंदाची बैल पाहिजे माझ्याच वेगळी राहते. नको झालाय एक ब्लॉग झालाय एक पार्ट. हा पाय कसा दिसतोय खुळंजाळगाव धुळाच दिसतोय डायरेक्ट. घेऊन टाकू ना काय प्रॉब्लेम नाही ना. गुलाल टाका ना त्याच्यावर. काय नाव आहे तिचं. आंबो दे बरं आवाज दे. तर मंडळी मी ना थोडा लेट झालो म्हणून आपल्या मळ्यातले बैल सगळे निघून गेले आणि मी चाललोय आता आपला एक बैल घेऊन. त्याचं काय विषय काय माहिती. हळू बाई म्हणलं परत येशाल का तुम्ही रिटर्न. सरकत आहे ते मोकार सरकत आहे ते गोर आहे ते.
ओके ओके. आपले परम मित्र ऋषीभाऊ कदम हे अक्षरशः गोरा धरतांनी याच्या गावात ट्रॅक्टर घाली यायचे. मारू नको. मिनी बाकासूर. तर मंडळी भाऊ वनकीतले बैल तर गावात चक्कर मारून रिटर्नला निघाले आणि मी आत्ताशी याला घेऊन चाललोय आणि त्यात असं बोंगाड्यावानी करतय नुसतं पुढं पळत आहे मावाले. नेमकं करावं काय याला काही समजायला नाही मार्ग. त्यात गावात येऊन पाहत होतं काय आबा बाबा बाबा काय बैल मोठमोठाले डीजे बीजे आर नाद चालू होता डायरेक्ट गावामध्ये. म्हणलं चला आता आपला बैल पोळा साजरा झाल्यातच जमाय जवळजवळ याला राऊंड बिऊंड मारू मग निघू आपण आपल्या आपल्या घराला. मग काय तुम्हाला भेटतोच मी थोड्या वेळात. तोवर थांबा ना. तुला घेतो ना भाऊ हे काय शेवट रे.